केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत दाखल झालेले आहेत आणि उद्या सहकार विभागाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अमित शहा यांचं स्वागत केलेलं आहे। यावेळी आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर इतरही मंत्री आणि नेते आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर आता दाखल झालेले आहेत आणि उद्या सहकार विभागाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला ते उपस्थिती लावतील। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अमित शहा यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, अमित शहा मुंबईत पोहोचलेत आणि उद्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत। नक्कीच थोड्या वेळापूर्वीच अमित शहा हे मुंबई एअरपोर्टवरती पोहोचलेले आहेत आणि काही मिनिटांमध्ये ते सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी पोहोचतील। एकंदरीत जर पाहायला गेला तर एक दिवसीय दौऱ्यावरती ते मुंबईच्या आहेत। सहकारी वित्त महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या बैठका आहेत। उद्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं उद्घाटन सुद्धा होणार आणि त्याच अनुषंगानं अमित शहा यांचा दौरा अधिक महत्त्वाचा जो आहे हा मानला जातोय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, हे सर्वच नेते त्यांना रिसीव्ह करण्यासाठी म्हणून एअरपोर्टवरती पोहोचले होते आणि आत्ता आपण जर सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेरची स्थिती जर पाहायला गेली तर कोणत्याही क्षणी अमित शहा पोहोचतील अशा पद्धतीची स्थिती आपल्याला पाहायला मिळते। मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या सगळ्या परिसरात जो आहे हा करण्यात आलेला आहे। उद्या राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळाच्या अधिवेशनात अमित शहा उपस्थित असणार आहेत आणि या अधिवेशनामध्ये सहकार विभागातील अधिकारी त्याचसोबत सहकारी बँकांचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित असणार आहेत। त्यामुळे सहकार क्षेत्राच्या बाबतीत एक प्रकारे आढावा घेतला जाऊ शकतो आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून सहकार क्षेत्राच्या बाबतीत महाराष्ट्राच्या दृष्टीने काही एखादी मोठी घोषणा केली जाते का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष जे आहे हे लागून आहे। त्यामुळे अमित शहा आता मुंबईमध्ये पोहोचले आहेत आणि थोड्याच वेळात ते सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचतील। सागर, नक्कीच त्यामुळे उद्याच्या कार्यक्रमांकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद विशाल या माहितीसाठी।